खरा शक्तिशाली नक्की असतो कोण? जो सतत बोलत राहतो तो, की जो शांत राहून फक्त निरीक्षण करतो? सत्तेचा एक खूप महत्वाचा नियम आहे, नेहमी गरजेपेक्षा कमीच बोला. चला तर मग या नियमामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. एक साधा प्रश्न विचारूया. खरी शक्ती कोणाकडे असते? अशा व्यक्तीकडे जी सतत बोलत असते, आपले विचार, आपली मतं सगळ्या जगासमोर मांडत राहते. की मग अशा व्यक्तीकडे जी शांत राहते, कमी बोलते आणि इतरांना तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज लावत ठेवते? याचं उत्तर तसं पाहिलं तर अगदी सोपं आहे. बघा, जेव्हा आपण आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा जास्त बोलण्याने आपलं महत्त्व उलट कमी होतं. आपण एकदम सामान्य वाटायला लागतो. आणि याच्या अगदी उलट जे लोक कमी बोलतात ते जास्त गूढ, प्रभावी आणि जास्त सामर्थ्यवान दिसतात. जास्त बोलण्यामुळे चुका होण्याची शक्यता खूप वाढते. कदाचित काहीतरी मूर्खपणाचं बोलून जाल. पण जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपल्याभोवती एक रहस्यमयी आणि शक्तिशाली वलय तयार होतं. मग लोक आपल्या प्रत्येक शब्दाचा खूप खोल अर्थ शोधायला लागतात आणि नकळतपणे आपल्याला जास्त महत्त्व देतात. एक जुनी म्हण आहे जी या नियमाचा अगदी सार सांगते. जे शब्दांची उधळपट्टी करतात ते सत्तेची संपत्ती कधीच जमवू शकत नाहीत. कारण मौन हेच खरं सामर्थ्य आहे. अच्छा, पण हा नियम जर नाही पाळला तर काय होऊ शकतं? हे समजून घेण्यासाठी आपण प्राचीन रोममधल्या एका महान योद्ध्याची गोष्ट पाहूया. कॉरिओलिन्स, एक महान योद्धा. म्हणजे रणांगणावर तर तो एखाद्या दंतकथेतल्या हिरोसारखाच होता. पण जेव्हा त्याने राजकारणात पाऊल ठेवलं तेव्हा त्याच्याच शब्दांनी त्याचा घात केला आणि परिणाम त्याला आयुष्यभरासाठी हद्दपार करण्यात आलं. त्याची नेमकी चूक काय होती? तो लोकांमध्ये गेला आणि सतत स्वतःच्या पराक्रमाच्या बढाया मारू लागला. त्याने लोकांचा अपमान केला. रणांगणावरचा तो महान योद्धा आता लोकांना एक सामान्य, गर्विष्ठ आणि बडबड्या माणूस वाटू लागला होता. त्याची ती रहस्यमयी प्रतिमा पूर्णपणे धुळीला मिळाली. आणि ह्यातून मिळणारा धडा खूप महत्वाचा आहे. लोकांना असं वाटू लागलं की जो माणूस आपल्या जिभेलाच आवर घालू शकत नाही, तो स्वतःवर किंवा ह्या राज्यावर काय नियंत्रण ठेवणार? आता आपण याच्या अगदी विरुद्ध एक उदाहरण पाहूया. फ्रान्सचा सम्राट 14वा लुई, जो शांततेच्या शक्तीचा खरा जाणकार होता. त्याच्या दरबारात ना मंत्री सतत वादविवाद करत असायचे, वेगवेगळ्या योजना आखत आणि राजाला काय पटेल याचा विचार करत नेहमीच चिंतेत असायचे. त्यांची तासनतास चर्चा चालायची. पण राजा लुई मात्र हे सगळं एकदम शांतपणे, चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता ऐकून घेत असे. त्याचा चेहरा वाचणं जवळपास अशक्य होतं. आणि हे सगळं ऐकून झाल्यावर तो फक्त 2च शब्द म्हणायचा, बघतो मी. आणि बस, तो तिथून निघून जायचा. त्याच्या त्या 2 शब्दांनी आणि त्या मौनाने त्याच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड भीती आणि दरारा निर्माण केला होता. त्याचा नेमका विचार काय आहे हे कधीच कोणाच्या लक्षात यायचं नाही आणि त्यामुळेच त्याला कोणी फसवू शकायचं नाही. आता एक शेवटची पण अत्यंत धक्कादायक गोष्ट पाहूया. ही गोष्ट दाखवते की एक चुकीचा शब्द कसा थेट जीवन आणि मृत्यूचा प्रश्न बनू शकतो. ही गोष्ट आहे 1825 सालची. रशियातला एक बंडखोर नेता रायलेव. त्याला फाशीची शिक्षा झाली, पण ज्या दिवशी त्याला फासावर चढवलं ना, तेव्हा नशिबाने म्हणा किंवा योगायोगाने फाशीचा दोरच तुटला. त्या काळात असं होणं म्हणजे देवानेच वाचवलं असं मानलं जायचं आणि माफी मिळायची. पण मृत्यूच्या तोंडातून परत आल्यावर रायलेवला गप्प बसवलं नाही. तो उपहासाने म्हणाला, बघितलात, रशियात साधा फाशीचा दोर पण नीट बनवता येत नाही यांना. आता हे वाक्य पोचलं थेट झारपर्यंत. झार त्याचा माफीनामा लिहितच होता. त्याने ते ऐकलं आणि तो कागद तिथेच फाडून टाकला. दुसऱ्या दिवशी रायलेवला पुन्हा फासावर चढवण्यात आलं. एका वाक्याने त्याचं अख्खं नशीबच पालटलं. यातून मिळणारा धडा अगदी स्पष्ट आहे. एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द कधीही परत घेता येत नाहीत. म्हणूनच ते नेहमी जपून वापरा. तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकलो? जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा कमी बोलता तेव्हा तुम्ही अधिक सामर्थ्यवान दिसता. तुमचं मौन इतरांना अस्वस्थ करतं, त्यांना विचार करायला भाग पाडतं. म्हणून आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण यातच सत्तेचं खरं रहस्य दडलेलं आहे.